YouTube. किती साधारण? 10 मिनिटात. ओके. आता मी जशा दिसत आहेत तशा सिक्वेन्शियली, म्हणजे त्याला असं सिक्वेन्स तसा ठरवत नाही, जशा समोर येत आहेत तशा वाचतो. दोघेही एकाच माणसाच्या रक्ताचे हाताला लागलेले डाग धुवत होते. दोघांनीही तोंड झाकून घेतलं होतं. दोघांनीही हत्यारं वापरली होती आणि त्यासाठी दोघांनीही पैसे घेतले होते. दोघात फरक एकच होता की एकानं रक्त काढलं होतं आणि दुसऱ्यानं ते थांबवलं होतं. हेतूमुळे कृतीचा अर्थ किती बदलतो नाही? पुढची. आता वेगवेगळ्या विषयाचा, आता इंजिनिअरिंगचा अभ्यास करत होतो आणि म्हटलं असं की खूप वेगवेगळ्या विषयावर मुशाफिरी झाली की त्याच्यानंतर काही काही कॉन्सेप्ट आपल्याला लक्षात येतात आणि त्यातली जी जेव्हा गंमत जाणवते ती अलग मत व्यक्त होते. तो एक गणिती होता. साधना करताना त्याला लक्षात आलं की साधनेचा सारा खटाटोप हा पायच्या अपूर्णत्वाचा आधार घेऊन वर्तुळाच्या परिघाचं पूर्णत्व अनुभवण्यासाठी केलेली यात्रा आहे. आणि गंमत म्हणजे त्याला हेही जाणवलं की त्या वर्तुळाचा आरंभ बिंदू हा अंत्यबिंदूच्या शेजारीच होता. याचा साक्षात्कार होतो तेव्हाच यात्रा संपते. हे थोडंसं संगीताशी संबंधित आहे, थोडं बॅकग्राऊंड देतो. मारवा हा जो राग आहे त्याच्यामध्ये 3 महत्वाचे स्वर आहेत, दैवत, ऋषभ आणि षडज. माझ्या गुरुजींनी मारव्याचं प्रकटीकरण, त्या मारवा मांडायचा कसा याबाबत सांगितलं होतं आणि त्याचे प्रत्येकाचे शेड सांगितले होते की असं विचार कर म्हणे की आपल्याला दिवसभर प्रकाश देणार आणि ज्याच्यामुळे सगळी जीवसृष्टी अस्तित्वात आली, तो सूर्य जेव्हा मावळायला जातो आणि त्याच्याकडे बघत असताना त्या माणसाला काय विचार येते, हे विचार त्या मारव्याच्या रागातनं प्रकट झाले. तर शुद्ध ऋषभ हे विरह, कोमल ऋषभ हा विरह दाखवतो. शुद्ध दैवत ही त्या माणसाच्या बद्दल असलेली जी हुरहुर आहे ती दाखवतो आणि षडज ही त्या माणसाची कृतज्ञता दाखवतो. आता ह्या शेड सुबंध जेव्हा आपण मारवा मांडू त्यावेळेला त्या मारवाचा कसा परिणाम होईल ह्याचा विचार करून ही अलग, त्या अलगच्या मागे तो विचार आहे. त्याचं आयुष्य आता मारव्याशी येऊन थांबलं होतं. आता हे रूपक जर तुम्ही म्हटलं की रूपकचा कसा वापर करायचा, तर आयुष्याची संध्याकाळ झाली असं पण जनरली म्हणू. पण त्याचं आयुष्य आता मारव्याशी येऊन थांबलं होतं. याच्यामध्ये जो अर्थ, गहन अर्थ किंवा पापुद्रे भरलेले आहेत तर त्याचा विचार पहा. त्याचं आयुष्य आता मारव्याशी येऊन थांबलं होतं. तो आताशा कर्तृत्व भावनेचा शुद्ध दैवत, जगरहाटीचा तीव्र मध्यम आणि आकांक्षांचा शुद्ध निषाद त्याला नकोसा वाटू लागला होता. आंतरगंधारावर स्थिरावायची परवानगी नाकारलेलीही त्याला मान्य नव्हती. गंधरावर थांबत नाही मार्गात. त्याला आता आस लागली होती की कुठल्याही स्वरावर मनसोक्त स्थिरावण्याची मुभा असलेल्या आणि सगळे स्वर कोमल होऊन षडजात विलीन होऊन पाहणाऱ्या भैरवीची. काही प्रसंगानुरूप लिहिल्या जातात. तर होळीचा सण होता त्यावेळेला सहज सुचले. एकदा होलिका देवीने सगळ्यांना आशीर्वाद दिला की त्या वर्षी धुळवडीला प्रत्येकाच्या मनातले
मनातील भावभावनांच्या रंग पुन्हा परत करतो. एकदा होलिका देवीनं सगळ्यांना आशीर्वाद दिला की त्या वर्षी धुळवडीला प्रत्येकाच्या मनातील भावभावनांच्या रंगांचं ते रूप घेतील आणि तेच रंग हातातून आपोआप उडवले जातील. त्या धुळवडीनंतर माणसांमधील नातेसंबंधच बदलले कायमचे. तो लोकांकडे जाऊन त्यांच्याकडची जुनी, त्यांना नको असलेली पण दुर्मिळ पुस्तकं गोळा करत असे. आता आपण मगाशी जो विषय मांडला पापुद्रे, त्याच्यात किती पापुद्रे आहेत पहा. तो लोकांच्याकडे जाऊन त्यांच्याकडची जुनी, त्यांना नकोशी झालेली पापुद्रे लक्षात येत आहेत ना. मी अनालिसिस करतो याचं कारण आपला विषय आहे म्हणून आहे, तर अनालिसिसची गरज नाही. तो लोकांकडे जाऊन त्यांच्याकडची जुनी, त्यांना नको असलेली दुर्मिळ पुस्तकं गोळा करीत असे. एकदा तो एका घरी गेला असताना त्या घरातल्या तरुण मुलानं दार उघडलं आणि त्याच्या मोबाईलकडे बघतच आईला उद्देशून तो ओरडला, मम्मी तो गावातला रद्दीवाला आलाय. एक वेगळा पुन्हा अध्यात्माचा थोडासा हे असलेला. संथ पाण्यात तो स्वतःचं प्रतिबिंब पडलेलं पाहत होता. स्वतःचं रूप पाहताना त्याला आनंद होत होता, पण तेव्हाच त्याच्या लक्षात आलं की त्या प्रतिबिंबात मागचं आकाश अधिक सुंदर दिसतंय. तो हे युनिवर्स एस्टॅब्लिश कसं करायचं, कॅरेक्टर एस्टॅब्लिश कसं करायचं, तो त्या प्रतिबिंबातून बाजूला सरला आणि त्याला लक्षात आलं आता तो त्याच्या स्वतःच्या मनातल्या प्रतिबिंबात अधिक सुंदर दिसतोय. तसंच प्रसंगानुरूप गुढीपाडव्याच्या निमित्ताने गळ्यात घातलेला साखरेचा आणि फुलांचा हार आणि नेसलेली रेशमी साडी सांभाळत ती ताठ कण्यानं उभी होती. गुढी गळ्यात घातलेला साखरेचा आणि फुलांचा हार आणि नेसलेली रेशमी साडी सांभाळत ती ताठ कण्याने उभी होती. पण मनात प्रतिवर्षीचाच प्रश्न होता. ज्यांनी मला सजवलं त्यांचे शब्द गोड, मन सुगंधी आणि कणे ताठ कधी होणार. आजी तू बाबांना गोष्टी सांगायचीस ना, त्या शूरवीरांच्या गोष्टी मला सांग ना, तो आजीला म्हणाला. त्या आर्जवानं आजीच्या मनात वादळ उठलं. मनातल्या मनात ती म्हणत होती, मला अभिमान आहे रे त्याचा, पण याच गोष्टी ऐकत मोठा होऊन देशावर जीव ओवाळून टाकला रे त्याने. तुला कशा सांगू त्या गोष्टी. कलाकाराच्या मनात खूप विचार आपल्या मनात येत असतात. काही वेळेला स्वानुभव असतात, ते सरळ सरळ सांगता येत नाही. त्यामुळे कधी कधी अलग म्हणून व्यक्त होतात. हे जसं ती हे अलग आहे. त्याचा रियाज तर कधीच सुटलाय, पण त्यानं आताच्या गाणंही बंद केलंय. पूर्वी केलेल्या रियाजावरचं व्यासपीठावर कमी पडतंय हे जाणवायला लागले त्याला. ती बोच दुर्लक्ष करण्या इतका कलाकार मेला नाही अजून त्याच्या. आता उपरोध आपण जसं म्हणतो की त्याचा वापर कसा आहे, त्याचा हे उदाहरण पहा. एका प्रवचनातून परत आल्यावर त्याला कुणी विचारलं कसं वाटलं. एका प्रवचनातून परत आल्यावर त्याला कोणी विचारलं कसं वाटलं. तो म्हणाला, फुटपट्टीनं आकाश मोजणं चाललं होतं बुवांचं. त्याच्यात खूप बापूद्रे.
विचार केल्यानंतर किती अजून वेळ? 10 मिनिटं झाली का? ओके, मग एक शेवटची आपण वाचूया. रूपकाचा विचार. अवेळी विजांचा लखलखाट. खूप पाऊस पडत होता त्यावेळेस सुचले. अवेळी विजांचा लखलखाट आणि ढगांचा कडकडाट झाला आणि नंतर अवेळीच मुसळधार पाऊस पडला. मी किती टाहू फोडायचा अजून म्हणजे ऐकू येईल, किती अश्रू ढाळायचे म्हणजे वेदना कळतील. सहनशील आहे याचा अर्थ हतबल आहे असं समज झालाय का माझ्या मुलांचा? सृष्टीचं स्वगत सुरू होतं घरातल्या ज्येष्ठांचा. एक शेवटची आहे बरोबर. सुरुवात जशी प्रेमाने झाली तशी शेवट सुद्धा एका प्रेमाच्या वेगळ्या अँगलने करूया. तो विशेष दिवस होता म्हणून ती बाजारातनं एक गुलाबाचं सुंदर फुल घेऊन आली. त्या फुलाचं हलकंच चुंबन घेतलं आणि एका छानशा पाकिटात ती बंद केलं आणि ते पोस्टात टाकण्यासाठी त्याच्यावर पत्ता लिहिला. पत्ता होता सीमेवर बर्फाखाली कुठेतरी. एखाद्या तत्व जी असतात ना तर ती मांडण्यासाठी जसं म्हटलं की आपल्या सृष्टीत बऱ्याच गोष्टी कळत असतात. की एक शेवटची अलग जनरली माझ्या कार्यक्रमात पण मी शेवटची वाचतो. एकदा एकटं वाटलं म्हणून तो समुद्र किनाऱ्यावर गेला. एकदा एकटं वाटलं म्हणून तो समुद्र किनाऱ्यावर गेला आणि सागराला म्हणाला, कसा एकटा राहतोस वर्षानुवर्ष? सागर म्हणाला, एकटा कुठला? मी स्वतःत रमावं म्हणून ईश्वरानं लाटा दिल्यात ना मला. त्यावर मी त्याला प्रतिप्रश्न केला, माझं काय? सागर म्हणाला, लाटा आणि नामस्मरण याच्यात काहीच साम्य दिसत नाही का तुला? धन्यवाद सर. मला वाटतं सरांनी आता इतकं सगळं सांगितल्यानंतर पुढे